नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे इंग्लिश विथ विकास या चॅनलमध्ये. तर चला आपण आज शिकूया कॅन. कॅन हे सहाय्यकारी क्रियापद. तर कॅनचा मराठीत अर्थ असतो शकतो, शकते, शकतात. जेव्हाही वाक्यामध्ये शकतो, शकते, शकतात येईल त्यावेळेस आपल्याला कॅन हे सहाय्यकारी क्रियापदाचा उपयोग करावा लागेल. तर वाक्याची रचना अशी राहील, पहिले सगळ्यात अगोदर करता येईल, त्यानंतर सहाय्यकारी क्रियापद जे की कॅन, त्यानंतर क्रियापदाचे पहिले रूप येईल आणि राहिलेला भाग त्याच्यानंतर येईल. म्हणजे वाक्याची रचना करता, सहाय्यकारी क्रियापद, क्रियापदाचे पहिले रूप आणि राहिलेला भाग म्हणजे ऑब्जेक्ट. तर आपण आता उदाहरण बघू. आपण इंग्रजी शिकू शकतो. तर आपणसाठी इंग्रजीमध्ये करता राहील वी. आता शकतो, शकतो आलं म्हणजे आपल्याला सहाय्यकारी क्रियापद हे कॅन घ्यावं लागेल. तर आपण इथे कॅन घेऊ. वी कॅन. आता क्रियापदाचे पहिले रूप शिकू, शिकू शकतो म्हणजे त्याचं आहे लर्न. वी कॅन लर्न. राहिलेला भाग इंग्रजी म्हणजे इथं इंग्लिश. तर वाक्य होईल वी कॅन लर्न इंग्लिश. तर लक्षात ठेवायचं, जेव्हा शकतो येईल तेव्हा आपल्याला सहाय्यकारी क्रियापद हे कॅन घ्यावं लागेल. तसं दुसरं उदाहरण आपण घेऊया. तू जाऊ शकतोस. तर इथे शकतोस आलं त्यामुळे आपल्याला सहाय्यकारी क्रियापद हे कॅन घ्यावं लागेल. तर तूला इंग्रजीमध्ये यू म्हणायचं, यू. शकतो म्हणजे कॅन. यू कॅन गो. जाऊ म्हणजे जाणेचं रूप आहे जाणे, यू कॅन गो. म्हणजे यू कॅन गो, तू जाऊ शकतोस. तसंच तिसरं उदाहरण घेऊया. मी बोलू शकतो. तर मी साठी येईल आय. शकतोसाठी आपल्याला माहीत आहे सहाय्यकारी क्रियापद कॅन. त्यानंतर बोलू म्हणजे स्पीक, म्हणजे आय कॅन स्पीक. तर झालं मी साठी आय, शकतोसाठी कॅन आणि बोलू म्हणजे स्पीक, आय कॅन स्पीक. तसंच आपण चौथं उदाहरण घेऊया. तू इथे बसू शकतोस. तर तू साठी यू. आता शकतोस, शकतोस म्हणजे परत आपल्याला सहाय्यकारी क्रियापद कॅन घ्यावं लागेल. यू कॅन. आता बसू, बसू हे क्रियापद आहे, मुख्य क्रियापद. तर इथे आपल्याला यू कॅन सीट घ्यावं लागेल आणि राहिलेले भाग इथे यू कॅन सीट हिअर. तर वाक्य होईल यू कॅन सीट हिअर. तर अशा प्रकारे तुम्ही कॅन या सहाय्यकारी क्रियापदाचे उदाहरण करू शकतात. तर चला आपण आता इथेच थांबूया. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, सबस्क्राईब, शेअर करा. थँक्यू.